नमस्कार, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपलं मनापासून स्वागत. पहलगाम कांड झाल्यानंतर भारताने त्याचा बदला घेण्यासाठी थेटपणे ऑपरेशन सिंदूर ही मोहीम राबवली. ती यशस्वी झाली आणि या मोहिमेच्या पाठीमागे संपूर्ण देश, सगळे राजकीय पक्ष, तुम्ही आम्ही सगळे होतो. हे आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे. ऑपरेशन सिंदूर ही मोहीम स्थगित झालेली आहे, बंद झालेली नाही कायमस्वरूपी. पुन्हा पाकिस्तानी काही शहाणपणा, आगाऊपणा, नीचपणा केला तर त्यांचं थोपाड फोडण्याची व्यवस्था आपण करणार आहोत. आपलं सेनादल करणार आहे. ही चांगली गोष्ट आहे. परंतु त्याच वेळी आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की हे ऑपरेशन स्थगित झाल्यानंतर आता याचं लगेच राजकारण सुरू झालेलं आहे. ठिकठिकाणी बॅनर्स आणि पोस्टर्स, गल्लोगल्लीचे नेते लावून जणू काही तेच तिकडे गेलेले होते ऑपरेशन करायला, अशा प्रकारे त्याचा फायदा उठवण्याचा प्रयत्न करतात. महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत 4 महिन्यात. बिहारमध्ये निवडणुका आहेत विधानसभेच्या आणि त्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत. ज्यावेळी पहलगाम कांड झालं किंवा हत्याकांड झालं तेव्हा मोदी सौदी अरेबियात होते. ते तिथून आल्यानंतर ते पहलगामला गेले नाहीत. कोणत्याही पहलगाममध्ये मृत्यू पावलेल्यांच्या घरी ते अश्रू पुसायला गेले नाहीत. ते गेले थेट बिहारमध्ये प्रचार करायला आणि व्यासपीठावरती नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्र्यांचे टाळ्या देऊन हसत होते. एवढं मोठं कांड घडून, हत्याकांड घडून सुद्धा त्याचा लवलेश त्यांच्या चेहऱ्यावरती नव्हता. ज्यावेळी पुलवामामध्ये 40 जणांचा मृत्यू झाला CRPFच्या जवानांचा, केवळ सरकारच्या चुकीमुळे. कारण जम्मू काश्मीरचे राज्यपाल सतपाल मलिकांनी सांगितलं होतं की विमानाने त्यांना न्या, त्याऐवजी रस्ते वाहतुकीच्या मार्गाने नेण्यात आलं आणि त्यामध्ये अत्यंत दुर्दैवी त्यांचा मृत्यू झाला, शहीद झाले ते 40 जवान. ती चूक सरकारची होती हे लक्षात घ्या. त्यानंतर देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यावरती त्या इतक्या घटनेचं गांभीर्य दिसून आलं नाही. त्यानंतर ते सोलला, म्हणजे दक्षिण कोरियाच्या राजधानीमध्ये त्यांना काहीतरी पुरस्कार होता, तो घ्यायला ते गेले होते तिकडे. पहलगाम नंतर बिहारमध्ये हे साहेब गेले. त्यानंतर वेव्स म्हणून जे व्हिज्युअल कलांचं एक मोठा इव्हेंट झाला होता, ज्याच्यामध्ये मोठमोठे उद्योगपती, सेलिब्रिटी, बॉलिवूड स्टार्स होते. त्या ठिकाणी पंतप्रधान अनेक तास बसून होते. त्यामध्ये त्यांनी ते सहभागी झाले, पैसे दिले. इथे पहलगामसारखी घटना घडल्यानंतर या गोष्टी घडल्या. पण आता मोदींशिवाय हा देश राहू शकत नाही, जगू शकत नाही, अशा प्रकारचं वक्तव्य मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि आता केंद्रीय मंत्री, कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी केलं आहे. किती चापलुसी करतायत ते बघा. हेच लोक काँग्रेसचे लोकांना शिव्या देत असत की काँग्रेसमध्ये इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी, राहुल गांधी यांची चमचगिरी केली जाते. मग हे काय चाललंय? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की भारताने किंवा मोदींनी तिथे जाऊन नक्षलवाद्यांना निपात केला, पाकिस्तानमध्ये घुसून नक्षलवादी मारले त्यांनी. चंद्रशेखर बावनकुळे काय कुठल्या विचारांच्या तंद्रीत होते मला माहिती नाही, असं वक्तव्य करताना. पण आता या तिरंगा यात्रा ठिकठिकाणी काढल्या जात आहेत आणि असं पद्धतशीरपणे याच्यामुळे आपल्याला व्होट्स कशी मिळतील हे बघितलं जातं. मी तुम्हाला आठवण करून देतो, ज्यावेळी कारगिलमध्ये वाजपेयी सरकारसह पाकिस्तानी घुसखोरी केली, आपल्याला त्याचा पत्ता नव्हता. तिथेही भाजप सरकारच्याच एनडीए सरकारच्या काळामध्ये सुरक्षेमध्ये त्रुटी झाली आणि ते घुसखोर तिथे आले. हे काही मेंढपाळांनी सरकारला सांगितलं, आपल्याला पत्ताच नव्हता त्याचा. आणि मग सैन्य दलांनी मर्दुमकी गाजवली, पाकिस्तानला सणसणीत चोप दिला तिथे.
पण त्यानंतर झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपने या कारगिलचा पद्धतशीरपणे वापर केला, मतांसाठी वापर केला, यात्रा काढल्या, ठिकठिकाणी बॅनर्स लागले आणि त्याचा उपयोग करून घेण्याचा प्रयत्न झाला. पण मला वेळ झाला तर मी सांगेन, पण त्याचा उपयोग निवडणुकीमध्ये झाला नाही. निवडणुकीमध्ये उलट भारतीय जनता पक्षाला फटका बसला आणि कारगिलच्या नंतर जो फटका बसला त्यामुळे भाजपचे डोळे उघडले का नाही मला माहीत नाही, का डोळे उघडले नसतात, कारण आता पुन्हा तेच करतायत. चर्चिल ज्यांनी दुसऱ्या महायुद्धामध्ये त्याच्या नेतृत्वाखाली पराक्रम गाजवला, फॅसिझमचा, हिटलरचा पराभव केला, त्या चर्चिलला निवडणुकीत फायदा झाला नंतर पराभूत झाला होता तो. आपल्याला अशी अनेक उदाहरणं सांगता येतील. आता हा जो विषय आहे त्या विषयाच्या अनुषंगाने सांगतोय की याचा कसा फायदा घेण्याचा प्रयत्न केला जातोय. आज इथे महाराष्ट्रात काय झालं, एकनाथ शिंदे, नरेश म्हस्के खासदार, प्रताप सरनाईक आणि त्यांचे अन्य काही नेते हे तिरंगा यात्रा काढत होते. भारत माता की जय अमुक तमुक घोषणा दिल्या जात होत्या. म्हणजे जणू काही देशभक्तांची, एक स्वातंत्र्य सैनिकांची एक संपूर्ण यात्राच तिथे आलेली आहे. या लोकांनी देशभक्ती आणि राष्ट्रप्रेम आम्हाला शिकवायचं, सांगायचं, केवळ घोषणा देतात म्हणून. हे नरेश म्हस्के काय म्हणाले होते पहलगाममध्ये, तिकडनं जे अडकलेल्या प्रवाशांना आणताना या काही जणांना विमानाची संधी आम्ही मिळवून देतोय म्हणून सांगितलं आहे. बरं, हा खर्च सरकारने केला, जणू काही यांनी खिशात नाही केला खर्च, आणि संधी मिळवून दिली. आणि ते अडकलेले होते, काही जण संबंधित जे वाचलेले लोक होते, त्यांचे कुटुंबीय होते, तुम्ही त्यांच्या दुःखावरती मीठ चोळत. हे नरेश म्हस्के. एकनाथ शिंदेंच्या मागे प्रताप सरनाईक होते, ज्यांच्यावरती ईडीने रेड टाकलेली होती, 11 कोटी रुपये जप्त केले होते. पुढे हे तुम्हाला माहिती आहे की जेव्हा तुम्ही महायुतीत सामील होतात तेव्हा मग तुम्ही पवित्र होतात, त्यामुळे ते पवित्र झाले. आता ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप असतात, ज्यांच्यावरती ठेकेदारशाहीचे आरोप असतात, त्यांनी हे जे आरोप केले जातात तो राष्ट्रप्रेमाचा पुरावा आहे ह्या व्यक्तींचा. म्हणजे प्रताप सरनाईक आता काय ते निर्दोष असतील, पण आरोप त्यांची ॲसेट जप्त केल्या होत्या त्यांच्या, ते राष्ट्रप्रेम होता. एकनाथ शिंदेचे जे सचिव होते सचिन जोशी, त्यांना त्यांच्या मागे ईडी होतं. आणि सचिन जोशी म्हणजे काय, एकनाथ शिंदेशिवाय सचिन जोशी कोण होते, कशासाठी ईडी त्यांच्या मागे होतं, काय झालं होतं, काय घडलं होतं. आणि आता अनेक एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाचे अनेक भानगडी जे बाहेर निघत आहेत, काही कामांना स्थगिती दिली जाते, प्रचंड कॉस्ट एस्केलेशन, म्हणजे अनेक जे कंत्राटे दिले आहेत त्याच्या कॉस्ट वाढवल्या, फुगवले गेलेल्या होत्या. हा जो काही कथित गैरव्यवहार आहे, हे ज्यांच्याकडे बोट जातं त्याच्यामध्ये संशयाचं, त्यांना तुम्ही देशभक्त म्हणणार? मी नाही म्हणणार त्यांना. देशभक्त म्हणजे भारत माता की जय अशी केवळ घोषणा देणं नाही, मोदींचा जय जयकार करणं म्हणजे देशभक्ती नाही. तुम्ही स्वच्छ पारदर्शी व्यवहार करता की नाही, लोकसेवा प्रामाणिकपणे करता की नाही. काही जण लोकांचेच पैसे घेतात, लेना बँक, आणि मग म्हणतात की आम्ही पैसे देतोय. पण तुम्ही घेतले किती पैसे आणि त्यातले दिले किती, हा प्रश्न आहे. आता या सगळ्या प्रकरणामध्ये उद्धव ठाकरे यांनी, सामनाचे ते संपादक उद्धव ठाकरे, कार्यकारी संपादक संजय राऊत, उद्धव ठाकरे यांनी खणखणीत टीका केलेली आहे या सगळ्यावर. त्यांनी असं म्हणलं की भाजप आणि त्यांचं सध्याचे नेतृत्व म्हणजे एक फसलेला तमाशा आहे. ऑपरेशन सिंधू यशस्वी झाल्याचा उत्सव साजरा करण्याचे त्यांनी ठरवले आहे. देशभरात तिरंगा यात्रा काढण्याची घोषणा केली आहे. मृतांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा हा निर्लज्ज प्रकार आहे.
आणि त्यात ते पुढे म्हणतात, भाजपवाल्याने हा जो तमाशा चालवला आहे तो भयंकर आणि निर्घृण आहे, असं ते म्हणतात. पुलवामाचे राजकारण केलं तसे आता पहलगाम हल्ल्याचे, तसे 26 भगिनींनी सिंदूर गमावल्याचे राजकारण केले जात आहे. भाजपची नियत साफ नाही आणि ते रक्तपिपासू लोक आहेत, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केलेला आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ते असं म्हणतात की तिरंगा यात्रा हे राजकीय थोतांड आहे. JP नड्डा आणि त्यांच्या पक्षाने तिरंगा यात्रा करून विजयाचा जल्लोष करणे म्हणजे सिंदूर गमावलेल्या माता भगिनींच्या जखमीवर मीठ चोळण्यासारखे आहे. आता ही सगळी टीका आपण बघितली काय केली ती. आता तुम्हाला सांगतो, एकीकडे तिरंगा यात्रा फक्त इथे ठिकठिकाणी 11 काय 12 14 दिवस काय ते काढणार आहेत, ते सगळ्या देशभर वातावरण असं तयार करणार त्यामुळे आणि त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करणार. आणि हे प्रत्येक वेळी त्यांनी केले. सर्जिकल स्ट्राईक केला, चांगली गोष्ट आहे. मनमोहन सिंग यांच्या काळात सर्जिकल स्ट्राईक झाला, पण त्यांनी तो पब्लिक केलाच नाही, तो लोकांनाही सांगितलं. कारण तो सर्जिकल स्ट्राईक हा गुप्तचर संस्थांना मिळालेल्या माहितीनंतर केलेला होता. तो त्यांना मार्केटिंग जमलं नाही. यांनी सर्जिकल स्ट्राईक नंतर मार्केटिंग केलं आणि यांचा दाखवण्याचा एकमेव प्रकार असा आहे की आम्ही आक्रमक आहोत आणि अगोदरचं काँग्रेस सरकार मिळमिळीत पुचाट होतं. मी तुम्हाला सांगतो की अणु चाचणी पहिल्यांदा कोणी केली? इंदिरा गांधींनी केली. पाकिस्तानचे 2 तुकडे कोणी केले? इंदिरा गांधींनी केले. 1965 साली लाल बहादूर शास्त्री काँग्रेसचे होते, त्यांनी चोप दिला पाकिस्तानला. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. अनेक उदाहरणं आहे त्याची. हौतात्म्य कोणाचं झालं? इंदिरा गांधींचं झालं, राजीव गांधींचं झालं. स्वातंत्र्य संग्रामात कोण होते? काँग्रेसवाले होते. हे टीव्हीवर येऊन बोलणारे लोक नव्हते स्वातंत्र्य सैनिक म्हणून. हे आपण लक्षात घ्या. अशी अनेक उदाहरणं देता येतील त्यांच्या पराक्रमाची. तेव्हा भाजपने राष्ट्रवाद, राष्ट्रप्रेम याचा मक्ता आपल्याकडे आहे आणि आपण प्रमाणपत्र वाटण्यासाठी इथे बसलेलो आहे असं समजण्याचं कारण नाही. हे एकीकडे चालू असतानाच भाजपचे एक मंत्री मध्य प्रदेशचे विजय शहा काय म्हणाले? ज्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल मी ते उच्चारूच शकत नाही शब्द, अश्लाघ्य शब्द उच्चारले त्यांनी. त्यानंतर बातम्या आल्या सकाळपासून की आता भाजप त्यांच्यावर कारवाई करणार. अजून तरी काही कारवाई झाली नाही, पण न्यायालयाने स्वतःहून दखल घेतलेली आहे आणि FIR नोंदवायला सांगितलं आहे. या विजय शहांनी माफी मागून टाकली त्याच्याबद्दल. संजय गायकवाड त्यांचे दुसरे नेते आता आज नाही म्हणाले, अत्यंत अश्लाघ्य भाषा वापरतात. स्त्रियांबद्दल असेल किंवा अल्पसंख्याक समाजाबद्दल असेल, वाह्यात भाषा वापरतात. हे राष्ट्रप्रेम आहे? नितेश राणे जी भाषा भारतातले जो अल्पसंख्याक समाज मुस्लिम आहेत त्यांच्याबद्दल काय भाषा वापरतात, ते राष्ट्रप्रेम आहे? तुम्ही शपथ घेतलेली असेल ना कोणाबाबत पक्षपात केला जाणार नाही. हा जेवढा देश हिंदूंचा आहे तेवढा मुसलमान, ख्रिश्चन, पारशी, शीख सगळ्यांचा आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. इंदिरा गांधींची हत्या शिखांनी केली, त्यानंतर शीख नरसंहार झाला, त्यामध्ये काँग्रेसचे अनेक नेते जबाबदार होते. आमच्यासारख्याने टीका केली त्याच्यावरती, पण काँग्रेसनी मग ते डिसोन केलं सगळं. काँग्रेसनी माफी मागितली त्याबद्दल. काँग्रेसची चूकच झाली त्यावेळी, माफी मागितली त्यांनी. पण हे माफी मागतायत? मला सांगा तुम्ही, पहलगाममध्ये आमची चूक झाली असे फक्त किरण रिजिजू म्हणाले. अमित शहाने ओझरतेही मान्य केली चूक. पण चूक कोणामुळे झाली त्याची अकाउंटेबिलिटी काय? म्हणजे अमित शहाने राजीनामा द्यायला पाहिजे. समजा त्यांनी नाही दिला तर तिथे जबाबदारी कोणावरती होती? तिकडचे गृहसचिव म्हणजे जम्मू काश्मीरमध्ये त्यांची जबाबदारी होती का केंद्रीय गृहसचिवांची होती? किमान तुम्ही अकाउंटेबिलिटी फिक्स केली का? फिक्स केली नाही आहे. पुलवामा कोणामुळे झालं, कशामुळे झालं? ज्या एका पोलीस अधिकाऱ्यांनी दहशतवाद्यांना आपल्या जीपमधनं नेलं त्याचं काय झालं पुढे? देवेंद्र का काहीतरी नाव होतं, ते कळलं का?
हे पहलगाममध्ये जे 4-5 दहशतवादी होते कुठे गेले ते? आणि मग ती कारवाई तुम्ही संपवली का? ती बदला पूर्ण झालेला नाहीये. शस्त्रसंधी तुम्ही का केला? म्हणजे जे ऑपरेशन सिंदूर, आपण हिंदू धर्मामध्ये कुंकवाचं सिंदूरचं केवढं पावित्र्य असतं. त्या सिंदूर डोनाल्ड ट्रम्प यांच्या ते म्हणाले की आम्ही व्यापार करणार नाही. त्या व्यापाराच्या एका गोष्टीमुळे व्यापार मोठा आहे का सिंदूरचं पावित्र्य महत्वाचं आहे? काय चाललंय काय? म्हणजे तुम्ही उघड अमेरिकेसमोर लोटांगण घातलं. शस्त्रसंधी परस्पर जाहीर करून टाकली तुम्ही. मग जर तिथे दहशतवादी तळ उद्ध्वस्त आपल्या सेना दलाचं कर्तृत्व होते ते मोदींनी केलं. आणि शस्त्रसंधी केला तो घोषित केला तो विवेक मैत्री, त्यांना ट्रोलिंग केलं जाते, त्यांचं ट्रोलिंग केलं जाते. जयशंकर यांचं ट्रोलिंग केलं जातं, त्यांना सिक्युरिटी पुरवायला लागली परराष्ट्रमंत्री. त्यांची काय चूक आहे त्याच्यामध्ये? निर्णय हा मोदींचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा होता, सामूहिक जबाबदारी. आणि मोदी नेते, त्यामुळे मोदींची मुख्य जबाबदारी. मग एखादी चूक झाली तर त्याची जबाबदारी मोदी घेणार नाही. यश मिळालं तर ते मोदींचं, अपयश किंवा चूक असेल तर ते इतरांचं. हा काय प्रकार आहे? जयशंकर त्यांच्या मुलाला त्यांना ट्रोल करण्यात आलं. काय चाललंय काय? मी तुम्हाला सांगतो अजून एक उदाहरण. सुषमा स्वराज या परराष्ट्रमंत्री होत्या, त्या आता आपल्यात नाही आहेत, भाजपच्या ज्येष्ठ नेत्या. त्यांना ट्रोल करण्यात आलं. कशामुळे ट्रोल करण्यात आलं तर लखनौमध्ये एक पासपोर्ट खात्याचा अधिकारी होता, हिंदू आणि मुस्लिम असं, म्हणजे तरुण तरुणींचं लग्न आंतरधर्मीय. तर त्यांना ते पासपोर्टच देत नव्हते. तक्रारी झाल्यानंतर सुषमा स्वराज यांनी त्या पासपोर्ट अधिकाऱ्याची बदली केली. त्याच्याबरोबर यांना ट्रोल करण्यात आलं. आणि त्याच्यामध्ये एका महाराष्ट्रातल्या कट्टर हिंदुत्ववादी महिलेने सुद्धा त्यांना ट्रोल केलं. वाह्यात शब्दामध्ये ट्रोल केलं सुषमा स्वराजांना. काय झालं ॲक्शन? त्या महिलेला फॉलो देशाचा एक बडा नेताही करतो, म्हणजे सोशल मीडियावरती. म्हणजे तुम्ही कोणाला फॉलो करता सोशल मीडियावरती? काय लायकीची माणसं आहेत ती? काय कशा पद्धतीचा विचार करणारी ती माणसं आहेत हे तुम्ही लक्षात घ्या. आता बालमुकुंद म्हणून एक भाजपचे जयपूरचे काय नेते, त्यांनी काय केलं? आत्ता जामा मशिदीच्या बाहेर पाकिस्तानच्या विरोधात काहीतरी घोषणा दिल्या. म्हणजे जामा मशीद आणि पाकिस्तानी आहे का ती जामा मशीद? त्यांना तुम्ही देशद्रोही ठरवला, माफी मागायला लागली त्यांना. मग अजून एक गोष्ट सांगतो. मिस्त्रींचं तुम्हाला माहिती आहे, मिस्त्रींच्या मुलीला ट्रोल करण्यात आलं. अनेक उदाहरणं. रूपज्योती कुर्मी म्हणून एक नेते, त्यांनी आसाम विधानसभेमध्ये शिवीगाळ केली विरोधकांना, त्यांच्या अंगावर धावून गेले. हे राष्ट्रभक्त म्हणायचे? जे लोकशाही परंपरांचा आदर करत नाही, शिवीगाळ करतात, ते राष्ट्रभक्त आहेत? आणि यांनी शिकवायचं राष्ट्रभक्ती आम्हाला? श्रीकांत भारतीय या विषयाशी पहलगाम किंवा या भारत पाकिस्तानशी संबंध नाही. श्रीकांत भारतीय हे देवेंद्रजींच्या, फडणवीसांच्या जवळचे आहेत. त्यांनी मध्यंतरी एक फोटो टाकला, एक कुत्रा घेतला त्यांनी आणि त्याचं नाव, फोटो टाकला सोशल मीडियावर, म्हटलं की याचं नाव शंभू आहे. मराठा संघटना रास्तपणे चिडल्या. म्हणजे काय यांच्या डोक्यात कुठले विचार आहेत यांच्या मेंदूमध्ये? त्यांनी माफी मागितली. मग अयोध्यामध्ये राम मंदिर झाल्यानंतर प्रत्येक मशिदीमध्ये, प्रत्येक मंदिराच्या ऐवजी तिथे मशीद होती, नाही प्रत्येक मशिदीच्या ठिकाणी मंदिर होतं, असं म्हणून आंदोलन करू नका असं सांगण्याची वेळ मोहन भागवत सहसंघचालकांवरती आली. म्हणजे प्रत्येक मशिदी पाडून तिथे मंदिरं करायची, ही देशभक्ती यांची, ही राष्ट्रभक्ती यांची? म्हणजे अशी अनेक उदाहरणं सांगता येतील.
तुम्हाला की जी खटकणारी आहेत. आता पहलगाममध्ये एवढं झाल्यानंतर तिथे अनेक मुस्लिमांनी, घोडेस्वारांनी, पर्यटन व्यवसायातल्या कर्मचाऱ्यांनी सगळ्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केला, सुरक्षित जागी पोहोचवण्याचा प्रयत्न केला. एक जण तर शहीद झाला आणि तो मुसलमान होता. त्याच्याबद्दल म्हणजे एक तरी शब्द पंतप्रधानांनी काढला का त्या किंवा अन्य लोकांबद्दल, नेत्यांबद्दल, मुस्लिम घोडेस्वारांबद्दल किंवा काश्मीरी जनता ज्या प्रकारे रस्त्यावरती उतरली एक होऊन की हे आम्हाला मंजूर नाही, पाकिस्तानचा निषेध केला त्याने, त्याच्याबद्दल एक शब्द तरी त्याबद्दल कौतुकाचा काढला त्यांनी? पंतप्रधानांनी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी, चंद्रशेखर बावनकुळेंनी काढला नाही. एकनाथ शिंदेनी त्या एका मुस्लिम व्यक्तीला जो शहीद झाला त्याला मदत केली, त्याच्याबद्दल मी चांगली गोष्ट केली त्याने, त्यात काही हे नाही. पण हे सगळं ऑपरेशन जे एकनाथ शिंदेने तिथे जाऊन केलं, त्याची जी पब्लिसिटी केली, जी महाराष्ट्राच्या सरकारने खर्चाने ते विमान पाठवले होतं ते त्यांनी त्याच्या स्वतःच्या पैशातनं केलेलं नव्हतं हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे पब्लिसिटी करणं आहे, मतं मिळवण्यासाठी पूर्णपणे प्रत्येक गोष्टीचा वापर करणं, इव्हेंटगिरी करणं आणि मोदींच्या चमचेगिरीची संधी शोधत असतात एकनाथ शिंदे. ती संधी शोधून आज मोदींचा जय जयकार ते चालू होता त्यांचा. म्हणजे या लोकांचं जे सगळी ही ढोंगबाजी आहे ना, ती पुढे आणण्याची अत्यंत आवश्यक आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की पाकिस्तान विरुद्धची ही जी कारवाई आहे त्यामध्ये आपण काय म्हणतो की पाकिस्तान आपल्याशी शत्रुत्व करतो, दहशतवाद करतो, त्याला चांगला धडा शिकवला पाहिजे. पण पाकिस्तान हा तिथला शत्रू आहे. इथे या निमित्ताने यांना धार्मिक उन्माद इथे माजवायचा असतो. विनय नरवाल ज्याची हत्या झाली दुर्दैवी, जो नौदलातला अधिकारी होता, नुकतंच लग्न झालेलं, त्याची बायको हिमांशी, तिने सांगितलं की याच्यावरनं तुम्ही हिंदू मुस्लिम भांडणं लावू नका, तर तिला ट्रोल केलं आहे लोकांनी. आणि ट्रोल करणारे कोण आहेत हे लोकांना माहिती आहेत. या मुस्लिम द्वेषाच्या विचारसरणीवर पोचल्या गेलेल्या हिंदुत्ववादी टोळ्या त्या सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह असतात. सगळ्या तुम्ही मुसलमानांना पाकिस्तानवादी समजता? मुसलमान हे देशभक्त नाही आहेत? म्हणजे या पहलगामच्या घटनेनंतर उलट एकत्वाची भावना अधिकाधिक बळकट व्हायला पाहिजे होती. पण यांच्या डोक्यात आहे की पाकिस्तान नाही, यांच्या डोक्यात आहे की आम्ही बघा इथे मुस्लिमांना आम्ही सरळ करतोय. हा जो धार्मिक द्वेष त्यांना इथे पसरवायचा, राष्ट्रवादामध्ये द्वेषावरचा आधारित राष्ट्रवाद आहे त्यांचा. सगळे भारतीय एक आहेत, ही जी एकत्वाची भावना आहे, आम्ही एक, हम सब एक है, असा जो राष्ट्रवाद आहे, जो काँग्रेस किंवा अन्य कुठल्याही सेक्युलर पक्षांचा आहे, तो यांचा नाही आहे. आणि ही संधी हे शोधत असतात या अशा घटनांमधून. दुसरी गोष्ट अशी आहे की मी इथे तुम्हाला सांगितलं की खून का बदला खून वगैरे, जे ईट का बदला पत्थर से, असं एकनाथ शिंदे म्हणून त्यांनी बरीच डायलॉग माझी आज केली. आणि ठीक आहे, ते त्यांच्या पद्धतीने त्यांनी ते केलं. त्याला काही फार आपण त्याला महत्त्व देण्याचंही कारण नाही, कारण राष्ट्रवाद, राष्ट्रप्रेम याच्याबद्दल एकनाथ शिंदेंकडून धडे घ्यायचे अजून आपल्या कोणावरतीच वेळ आलेली नाही. पण साध्वी खोसला म्हणून एक आहेत, त्या भाजपच्या IT सेलमध्ये पूर्वी काम करत होत्या. त्यांनी सांगितलं की हिंदू धर्मात कुठल्याही द्वेषाला जागा नाही आहे. हे IT सेलवाले काय करत होते हे मला माहिती आहे. त्या साध्वी खोसलांनी म्हटलं होतं. आणि आता ते म्हणत आहेत की बघा आता ऑपरेशन सिंधूचं 100% टार्गेट साध्य झालं. कसं काय साध्य झालं? सगळे अड्डे उद्ध्वस्त झाले नाही आहेत. आता आज बातमी आहे की पाकिस्ताननी सांगितलं आहे की जे दहशतवादी आहेत त्यांना, त्या जे मारले गेले किंवा त्यांना मदत केली त्यांनी, आणि शिवाय त्यांना जे काय पुन्हा प्रशिक्षण तळ उभारून देणार आहेत ते.
अशी बातमी आलेली आहे आज. काहीही त्यांचं हे जो काय सगळं आहे ते संपणार नाही. आणि दहशतवादी पूर्ण निप्पात झाले नाही तिथे. तुम्ही अर्धवटच कारवाई सोडली. आणि ते जे 4 दहशतवादी ते कुठे आहेत? तोपर्यंत कारवाई कशी पूर्ण होईल? सूड आपण घ्यायचा आहे तो अर्धवट झालेला आहे अजून. आणि अमेरिकेने सांगितल्यानंतर अमेरिकेच्या दबावापोटी आपण शस्त्रसंधी केलेला आहे. आपण खरं म्हणजे चढाईच्या पवित्रात होतो. आपण विजयी याच्यात होतो पवित्रा संपूर्णपणे. पाकिस्तान सैरावैरा पळत होते सैनिक तिकडचे. दहशतवादी घाबरले होते. पंतप्रधान घाबरलेले होते. आणि इथे तर बातम्या हेडलाईन्स आल्या होत्या ना की आसिफ मुनी लष्कर प्रमुख तो बंकरमध्ये लपलाय. त्यालाच मानगुट पकडून त्याला अटक करतायत. पंतप्रधानच पळून चाललाय. अशा बातम्या होत्या ना. या बातम्या कोणी सोडल्या? कोणी अफवा पसरवल्या? ते आहेत सगळे तिथेच आहेत. मग त्या मुनीवला तरी तुम्ही झटका द्यायला पाहिजे. काय दिला तुम्ही त्याला झटका? त्याचा गेम बजवायचा ना, का नाही केला? किंवा तिथे दाऊद असेल तर त्याला फरफटत आणायचं. जे मुंडे आणणार होते 30-35 वर्षापूर्वी ते अजूनही नाही आणलं. म्हणजे मग कारवाई कुठे पूर्ण झाली रे? कारवाई अजिबात पूर्ण झाली नाही. पण तरीसुद्धा काँग्रेसवाल्यांवरती शिवीगाळ शिव्या देण्यास हे पुढे असतं. पण इंदिरा गांधींनी कारवाई पूर्ण केली होती. बांगलादेशचे 2 तुकडे पाडले. अमेरिकेला झटका दिला. अमेरिकेपुढे अजिबात वाकल्या नाहीत त्या. चीन पुढे झुकल्या नाहीत त्या. अशा इंदिरा गांधी. त्यांची आणि यांची काय तुलना होऊ शकते? अजिबात तुलना होऊ शकत नाही. आंतरराष्ट्रीय संपूर्ण दौरे करून त्यांनी भारताची जी काही लाईन आहे, भारताची भूमिका सांगितली समजावून सगळी. भारताची मानवतावादी भूमिका, मानवतावादी पवित्रा, पण त्याचवेळी आक्रमक पवित्रा, हा दोन्ही त्यांनी सिद्ध केला, दाखवून दिला इंदिरा गांधींनी. उत्तुंग नेतृत्व होतं ते इव्हेंटबाज, पब्लिसिटी मिळवणारं, भाषणबाज असं नेतृत्व नव्हतं. चीनने आपल्यावरती आक्रमण केलं त्यावेळी संसद सुरू असताना पंतप्रधानांनी चर्चा करा म्हणून सांगितलं. टाळली नाही त्यांनी चर्चा. वाजपेयींनी टीका केली होती. इतर अनेकांनी टीका केली होती. नेहरूंनी सहन केली ती. चर्चाच नाही करायची त्याच्यावरती असं नाही. किंवा सर्वपक्षीय बैठक झाली तर मी जाणारच नाही. मोदी कुठे आले सर्वपक्षीय बैठकीला? आता मल्लिकार्जुन खरगेंनी सांगितलं की आता तुम्ही बैठक बोलवली आणि ते येणार नसतील आम्ही येणार नाही म्हणून सांगितलं. बरोबर आहे ते. तुम्ही कोण स्वतःला समजता? तुम्ही काय गॉड आहात का? असं नाही झालं. तुम्ही पंतप्रधानांना तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यावे लागले. दुसरी गोष्ट अशी आहे की काँग्रेसने याच्या संबंधी ठाम भूमिका घेतलेली आहे. आणि काँग्रेसने सांगितलं आहे की तुम्ही हे आपला अपर हँड असताना तुम्ही असं करायला नको होतं. काँग्रेसने सांगितलं. इतर अनेक पक्षांची, इतर अनेक सुरक्षा तज्ज्ञांची, रणनीतिकारांची अशा प्रकारची टीका आहे. पण यांनी आता काश्मीरी विद्यार्थ्यांवरती त्यांना धमक्या, मारहाण हे प्रकरण झालं होते पहलगामच्या वेळी. हे आपल्या लक्षात आहे. म्हणजे अशा अनेक गोष्टी ज्या आहेत की ज्या या निमित्ताने द्वेष पसरवण्याचं काम आपल्याकडे झालेलं आहे. नंतर बघा, संजय गायकवाड हे एकदा काय म्हणाले होते निवडणुकीच्या वेळी की मतदार 2-2 हजारात विकले गेलेत आपल्याकडचे. त्याचा तुम्ही म्हणा की त्याचा याच्याशी काय संबंध? पण मी आपल्या लोकशाहीमध्ये मतदारांना महत्त्व असतं, सामान्य लोकांना महत्त्व असतं. ते 2-2 हजारात विकले गेलेले आहेत. त्यापेक्षा नाव नाही घेतलं, वेश्या बऱ्या अशा प्रकारचं उद्गार त्यांनी काढले होते. आमदार शिंदे सेनेचे आमदार संजय गायकवाड मध्यंतरी ते असंही म्हणाले पोलीस यंत्रणा 50 लाख पैसे खातात, जप्त करतात आणि 50,000 रुपये दाखवतात, बाकी खिशात घालतात. अशा प्रकारची त्यांनी टीका केलेली होती संजय गायकवाड. हे लोकशाहीचं हे त्यांचं प्रेम, मतदारांवरचं प्रेम, पोलिसांबद्दल सरसकटपणे विधानं करणं, काही गोष्टी सांगून पोलिसांवर जरूर टीका करा. पण त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातल्या पोलिसांवरच टीका करून टाकली होती ती. हे आपण लक्षात घ्या. काही आकडेवारीनिशी जर तुम्ही हे केलं तर चालेल. एक भारतीय जनता पक्षाचा नेता कुठे मशिदीत बूट घालून गेला, तसे मी अनेक उदाहरणं सांगू शकेन की ज्याच्यामध्ये भाजपचं जे
एकूण भूमिका आहे त्या भूमिकेचं त्याच्यामधनं दर्शन होतं. आता राज ठाकरेंनी म्हटलं होतं पुलवामाच्या वेळी की पुलवामा कसं घडलं असं राज ठाकरे म्हणाले होते. तेव्हा ते म्हणाले हवा आणि त्यानंतर ते असं म्हणाले होते की मोदी राष्ट्रभक्ती शिकवणारे कोण आहेत आम्हाला, त्यांनी काय शिकवायची आम्हाला राष्ट्रभक्ती. हवाई हल्ल्यात 10 माणसंही पाकमध्ये मारली असती तर त्यांनी अभिनंदन जो आपले एअरफोर्सचे होते त्यांना आपल्याकडे परत केलं असतं का. त्यांनी ते तिकडे पकडले गेले होते त्या मोहिमेमध्ये. म्हणजे पण 10 माणसेही मारली असती तर असं झालं असतं. असे अनेक प्रश्न त्यांनी हे केले होते राज ठाकरे यांनी केले. आणि ते म्हणाले की आपण जो हवाई हल्ला केला पाकिस्तानवर त्यावेळी 2019 त्यात 250 लोक ठार झाले असं अमित शहा म्हणाले. त्याची काहीही पुरावे देण्यात आले नाहीत. आणि राज ठाकरे म्हणाले की अमित शहा काय को पायलट होते का त्यांना काय माहिती, पण त्यांनी परस्पर आकडा हा केला. आणि ते असं म्हणाले की राज ठाकरे की भाजपच्या ट्रोलर्सना मी घाबरत नाही, भाजपची लावारिस पोरं असा उल्लेख त्यांनी ट्रोलर्सचा केला होता. जे ट्रोल करतात त्यांना. आता तुम्हाला सांगतो की गुजरात, ओडिशा, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, मध्य प्रदेश, उत्तराखंड या इथे गेल्यावेळी जेव्हा निवडणुका होत्या लोकसभेच्या तेव्हा या 6 राज्यामध्ये जे भाजपशासित राज्यांमध्ये त्यांनी अग्निवीर योजनेत ज्यांची निवड झाली त्यांच्यासाठी आरक्षणाची घोषणा केली. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आरक्षणाची घोषणा केली भाजपशासित राज्याने. हे कसे राजकारण करतात ते बघा. तुम्हाला सांगतो प्रत्येक गोष्टीचं. नोटाबंदीच्या वेळी काय म्हणाले होते की याच्यामुळे दहशतवाद संपेल. कुठे दहशतवाद संपला. आत्ता ते म्हणाले पहलगामनंतर आम्ही पाकिस्तानची खोड मोडली आहे, पण शोपियामध्ये आत्ताच 3 अतिरेकी मारले गेले, पण घुसले ना ते. अतिरेकी कारवाई चालू आहेत. फक्त काँग्रेसच्या काळात होता, इथे मात्र आता अतिरेकी नष्टच झालेत, पृथ्वीवरनं ते गेलेले आहेत आमच्यामुळे, आणि जगात सगळी शांततामय स्थिती आहे असं आहे. हे सगळं भाजपचं थोतांड आहे असं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि काँग्रेसने अगोदर जय हिंद यात्रा काढली होती. आता असं आहे की शस्त्रसंधी अचानक जाहीर केला, अमेरिकेपुढे लोटांगण घातलं. आपला वर्चस्व असताना आपण शस्त्र ठेवायला सांगितले आपल्या सैन्य दलाला, पराक्रमी सैन्य दलाला. हे लोकांना आवडलेलं नाही आहे. आणि याच्यावर पांघरून टाळण्यासाठी मग अमेरिकेच्या काय मालावरती आम्ही कर कसे वाढवतोय हे सांगून एक नवं नॅरेटिव्ह तयार करायचं की आम्ही बघा कसं अमेरिकेला आम्ही मुकाबला करतो अमेरिकेचा. आणि याच्यावरती पांघरून घालण्यासाठी मग कव्हर म्हणून मग या तिरंगा यात्रा काढायच्या. की मूळ प्रश्न काय की पहलगाममध्ये हत्याकांड कसं होऊ शकलं, सुरक्षा का नव्हती. दुसरा प्रश्न आहे की ट्रम्पनी घोषणा केल्यानंतर आपण शस्त्रसंधी काय जाहीर केला. ट्रम्प म्हणतात की काश्मीरमध्ये मी मध्यस्थी करतो, तुमचा काय संबंध. असे कुठलाही आवाज न करता ट्रम्प पुढे एक शब्दही न करता स्वतः मोदींनी खूप टीका झाल्यानंतर परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्याला बोलायला सांगितलं. गलवानच्या बाबत चीनला आवाज दिला नाही मोदींनी. ते आवाज कोणाला देतात, ते काँग्रेसला देतात. 70 सालों में ये काँग्रेस वालों ने कुछ नहीं किया वगैरे जे बोलतात ते इथे बोलतात. पण शी जिनपिंग असो, प्युटिन असो किंवा ट्रम्प असो, मोदी काही बोलू शकत नाहीत हे आपण लक्षात घ्या. त्यामुळे मिट्टी में मिला देंगे वगैरे सगळे ठीक आहे, पण याच्यामधनं संपूर्णपणे मतांचं राजकारण, निवडणुकांचं राजकारण हेच या इव्हेंटबाजी नेतृत्वाचं वैशिष्ट्य आहे. आणि हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपल्याला महत्त्व काय आहे की पहलगाममध्ये जे मृत्यू पावलेत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पूर्ण न्याय, अर्धवट न्याय नाही. ज्यांनी हे केलं त्या दहशतवाद्यांना पकडून त्यांना फासावर लटकवणं कसाप्रमाणे. पाकिस्तानमध्ये जे अजूनही ते आहेत ना दहशतवादी सगळे, तो कोण हाफिज सईद आणि काय कोण जे आहेत जे नेहमीचे, मसूद अझहर ज्यांना भाजपनेच सोडलं होतं विमानातनं आणि त्यांनीच भारताविरुद्ध मुंबई हल्ला केला. आणखीन अनेक जे दहशतवादी आहेत तिथे ते आहेत ना.
खुलेआम फिरतायत ते. बघ, जे दहशतवादी मेलेले आहेत, खात्मा झाला आहे ज्यांचा, त्यांच्या सांत्वनासाठी पाकिस्तानचे मंत्री घरी जात आहेत त्यांच्या. मी कुठेही थांबलं नाही, बदला आपला पूर्ण झालेला नाही आहे, तरी आपण शस्त्रसंधी करून टाकलं. कारण डोनाल्ड तात्या काय म्हणतील, ट्रम्प तात्या काय म्हणतील, ते रागावले तर, असा सगळा प्रश्न आहे. त्यामुळे तिरंगा यात्रा भाजपने अवश्य काढाव्यात. पण कारगिलचं तुम्ही राजकारण केलं, कारगिलच्या याच्यानंतर ती चुकीवरती पांघरून घालण्याचा प्रयत्न आला आणि आम्ही कसं यश मिळवलं हे सांगितलं. ते यश सैन्य दलाने मिळवलं, त्याच्या बाबत ढोल यांनी पिटले. ज्यावेळी पुलवामा चूक झाली, मोदी सरकारची, पुलवामा होऊ शकला त्याच्यामुळे, आणि त्यानंतर बालाकोट केल्यावरती संपूर्ण ढोल पिटून त्याची प्रसिद्धी करण्यात आली. पण मूळ चूक पुलवामामध्ये कशी झाली, त्याला कोण जबाबदार होतं? हे आपण ऑपरेशन सिंदूर केलं, ते कोणाच्या चुकीमुळे झालं? ते भाजप सरकारच्या, मोदी सरकारच्या चुकीमुळे घडलं. त्याला अमित शहा, मोदी सगळे जबाबदार. हे प्रश्न आपण विचारले पाहिजे. हेच प्रश्न महत्त्वाचे आहेत. ते उद्धव ठाकरेंनी विचारले किंवा संजय राऊतांनी विचारले असतील, कोणीही विचारले असतील, काँग्रेसवाल्यांनी विचारले असतील. पण मी ते गेले 2-3 दिवस सातत्याने बोलतो याच्यावरती, आणि हे प्रश्न महत्त्वाचे आहेत. याला सरकारकडनं उत्तरं मिळाली पाहिजेत. जे प्रश्न विचारतात ते मग राज ठाकरे असो, उद्धव ठाकरे असो, हेमंत देसाई असो किंवा राहुल गांधी असो, ते देशद्रोही नाहीत. हे सगळे देशाच्या प्रेमापोटी, देशाच्या काळजीतून बोलत आहेत, आपल्या माणसांच्या सुरक्षिततेच्या आस्थेपोटी बोलत आहेत. हे लक्षात घ्यावं. तुर्तास इथेच थांबतो. हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर बघा. शेजारचं बेल आयकनचं बटन दाबून सबस्क्राईब करा. धन्यवाद.